बिदर जिल्ह्यामध्ये नरसिंह देवाचं दर्शन घ्यायला, खास करून पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस जबरदस्त झाला आहे आणि बरेच दिवस झाला आणि श्रावण पण चालू आहे। चला म्हणलं आता जाऊन आज दर्शन घेऊ। तर नरसिंह देवाचं दर्शन घ्यायचे आपल्याला। हे जे पाठीमागे दिसतं ना, तिथून मंदिर सुरुवात होतं। जसं जसं आपण पुढे जातो गेटच्या आत उतरल्याच्या नंतर मग पाण्याला सुरुवात होती। जवळपास 100 ते 150 फूट असं मोडी रस्त्यानं मग जावं लागतं आपल्याला पाण्यामध्ये भिजून। तुम्हाला दिसत असं ना, आता मी पूर्णपणे भिजलोय, छाती एवढं पाणी असतं एवढं। फक्त लेकरं बाळा जेव्हा आपण घेऊन येतो ना, लेकरांचंच फक्त सांभाळा। आतमध्ये काय पिशवी बॅग काय घेऊन जायला अलाउड नाही। जशाच तसं जायचं, जसं तसं यायचं, घाबरण्याचं काही कारण नाही। नरसिंहदेव आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे बिंदास जा आणि बिंदास दर्शन करूया। बरेच लोक पाण्याला घाबरतात, पाण्याला अजिबात घाबरायचं। तर चला। तर मी आणि माझा भाऊ हे बघा, यानं मका घेतले खायला, उकळलेल्या भाजलेल्या मका उकळलेल्या। किती रुपयाला दिले? 20 रुपयाला। 20 रुपयाला एक मका आहे। गाडी पार्किंग करून सरळ मंदिराकडे जाणार। आणि विशेष कसं आहे माहिती आहे का, इथं जेव्हा आपण नरसिंहाला दर्शन घ्यायला जातो का, देव पाण्यामध्ये आहे। पाण्यातून जावं लागतं आपल्याला, कमीत कमी 100 ते 150 फूट पाण्याच्या आतून जायचंय। जवळपास या लेवल पाणी असतं, या लेवल भिजणार म्हणून तुम्ही बाहेर थांबचाल, अजिबात घाबरू नका। पाणी थंड आहे पण मजेदार आहे। देवाच्या दर्शनाला घाबरायचं नाही अजिबात। बरेच लोक घाबरतात पाण्यामध्ये, काय करायचं कसं होईल काय नाही, अजिबात घाबरायची गरज नाही। बरीच लोक आपली लहान मुलं घेऊन येतात, खांद्यावर घेऊन आतमध्ये जाऊन दर्शन करून घेतात। तर हे बघा गर्दी बघा तुम्ही जरा, आज रविवार आहे। तर हे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे, मंदिराकडे नरसिंह देवाकडे। तुफान गर्दी आहे, तुफान, लहान मोठी जशी असेल तशी। इथं मकाची कंदारा भेटतील खायला तेव्हा, जांभ, इकडं मका दिसले का, त्या पॉपकॉर्न मका आहेत, पॉपकॉर्न जे स्वीट असतात, स्वीट त्या मका आहेत तेव्हा। आणि 20 रुपयाला एक मका आहे, आपण खाणार आहोत, टेन्शन घेऊन। पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आणखी। हे काका विकायला लागले जांब, संपत आली त्यांची जांब। तर आणि इकडच्या बाजूला आहे लहान लेकरांसाठी खेळण्याची गाड्या असतील, काही हातात बांधायचे दोऱ्या असतील देवाच्या, अशी खरेदी करण्यासाठी इकडे दुकान आहेत भरपूर भरपूर। खास करून रविवारची गर्दी आज जबरदस्त आहे, मजा आली। तर चला पुढे जाऊ। पुढे तुम्हाला मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरामध्ये वानेर आहेत ते पण दाखवतो, आणि एक कुंड पण आहे, त्या कुंडामध्ये लोक आंघोळ करतात ते पण दाखवतो, आणि मंदिर कसं आहे ते पण दाखवतो। दर्शनाच्या रांगा, आणि कॅमेरा अलाउड नाही बरं का मध्ये, असं लपून छपून न्यावं लागते। तसंच मी रेकॉर्डिंग केलं लपून छपून, कारण पाण्यात पडण्याचा पण भीती आहे। आपले लाखो रुपयाचे मोबाईल आहेत, हजारो रुपयाचे मोबाईल आहे, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या इथं आल्याच्या नंतर। तर चला पुढे तुम्हाला घेऊन जातो, आणि आपल्याला मका पण खायचे।
इथं खालच्या साईडला कुंड आहे, हे बघा. त्या कुंडातून पाणी असं वाहतंय. तिथं मस्तपैकी आंघोळ करायचं आणि मग बाहेर यायचं. इथं लेडीजसाठी चेंजिंग रूम पण आहे, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. इथं लिहिलेलं आहे 5 रुपये. महिलांसाठी खास करून चेंजिंग रूम आहे इथं. असं नाही की घाबरण्याचं काहीच गरज नाही, लेडीजची पण खास सुविधा आहे इथं. एवढ्या जवळून आतापर्यंत कधी आपण व्हिडिओ केलेला नाही वाणेराला घेऊन. वाणेरे किती जवळ आहेत. इथं 2 आहेत, पलीकडच्या साईडला काही 10-15 वाणेरे येत नाहीत काय. कोणी खायला दिलं तर ते खायला घ्या. तर भाई बुट्टा खायला आलोय आणि यांच्याकडे बुट्टा संपलाय. बुट्टा म्हणजे बुट्टा तर भरपूर आहे, यांचा गॅस संपलाय. कारण गॅसवर आहे ना उबालतात ते बुट्टे आणि मसाला मारून देतात. क्या हो गया नहीं खत्म हो गया भाई, दिन भर बेच बेच के भाई ने. अभी भी बहुत रखा है लेकिन गैस खत्म हो गया है. एक एक्स्ट्रा रखना था ना, भाई ने सिलेंडर एक्स्ट्रा नहीं रखा है. तो हमारे अभी देखो सब मंडली नाराज हो गई. नाराज होने की जरूरत नहीं, अपने को आगे भी मिलने वाला बुट्टा वो देखो दिखाई देना. इसके ऑपोजिट साइड में भी बुट्टा ही बुट्टा है. ठीक है नॉट. चलो चलो भाई, बुट्टा तो खाना ही है ना, तो फिर चल. अरे एक दुकान में खत्म हो गया तो क्या हो गया, दूसरी दुकान में तो है ना भाई. ये देखो मंडळी लेच कर दे रे, जबरदस्त कर दिए. जेव्हा बुट्टाच बुट्टा. पॉपकॉर्न हे पॉपकॉर्न, स्वीट 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 कॉर्न काय म्हणतो आपण त्याला. हा कोडिंग रिझल्ट नाही आपल्याला. आणि इथं काय काय माहिती आहे, थोडक्यात बघायला गेलं तर हे बघा यांनी काय काय ठेवलंय. पपईचं पण ठेवलंय, पुन्हा अननस ठेवलंय. मका तर मरणाचे आहेत, पण त्याचा गॅस संपला. आता याचा आहे का नाही बघू आपण. भाई बुट्टा आहे का. हा बघ आता भाऊ गर्दीमध्ये त्याला बोलायला वेळ नाही. आता काय करायचं, खायचं तर उपाशी थोडंच आहे. भूक लागली मरणाची, मध्ये पाण्यामध्ये ओढून ओढून जीव गेला निघून. फार विचारायला त्यांना आहे का नाही. भाई बुट्टा कितने का है, बुट्टा कितने का. 20 रुपीज यानी कि 20 रुपए में एक बुट्टा है भाई. तो चलो अपन ले लेंगे. उनको पहले फोन पे करेंगे क्योंकि यहाँ पे ना जंगल एरिया है. जंगल एरिया में इंटरनेट चलेगा नहीं चलेगा मालूम नहीं. कैश तो गाड़ी में रखा है. हिंदी बोलते का माहिती आहे लोकांमध्ये इम्प्रेशन करण्यासाठी. येत नाही तरी बोलते ती काय आहे समजून घ्या. चला रे मग ऑर्डर द्या चला. अरे बॉस 10 मिनिटं गेले याच्यामध्ये, काय सांगायचं तुम्हाला. गाडीमध्ये लोक वाट बघतात. आता आम्ही आलोय बुट्टा खायला. आता येतोय ना उतरण्याची आलोय आणि मी फोन पे करून ठेवलो 7 रुपये. पुन्हा चलो न चलो काय लपडा नाही त्यांना पुढे डोक्याला हेडे. काय हो गया हो गया म्हणते भाई. हिंदी मारावं लागते कधी कधी. चालेल मार देत आपण 60 रुपये त्यांना. तोपर्यंत आपण गपशप मारू. मला सांग आपण आता मस्त गेलो मध्ये, मजा आली की नाही. हा एकच नंबर वाटलं का नाही. हा चला भाऊ माईक काढतो मी जरा. तुमचं पण कसं वाटलं पाण्यामध्ये. एक नंबर. हा पाण्यात तुला कसं वाटलं. नंबर 1. यायला पाहिजे मी बार बार प्रत्येक वर्षी. मी तुम्हाला ते सांगतो घरी बसून नका रे बाबा. पावसाळ्याचं वातावरण फिरायला या, जरा मजा करा. पैसे काय आपल्या आता म्हणत नाही बोलला असतो. खर्च पण करा रे, काय अडचण नाही. कमवा पण खर्च पण करा, काय टेन्शन नाही. देवाचं दर्शन आम्ही क्रुझर घेऊन आलोय ना, कार बीर काय नाही. क्रुझर 15-16 लोक घेऊन आले, टेन्शन नाही. आणि बघ गर्दी माग कसली गर्दी आहे राव. काय मजा आली म्हणशील. पाणी कमरे एवढं होतं, फार छाताडा असं भरून आलं होतं. फार लोक काही पोर तर पवायला लागली होती. एवढं कशाच काय डोक्यावर पाणी. मोबाईल माझा पडला होता पाण्यामध्ये. बोल तुम्ही 1000-2000 तुम्ही घालता ते स्विमिंग पूल मध्ये. इथं या देवाचं दर्शन पण होतंय, स्विमिंग पूल बी ऐका ऐका येता ऐका. एवढं लहान मुलं असतं तू सांग काय सांगत. काय 1000-2000 इकडे 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 शोर रमाले. स्विमिंग पूलला घालण्यापेक्षा इथं स्विमिंग पूल होईल. स्विमिंग पूलला मारा गोळी. प्रत्येक वर्षी यायला असं पाहिजे. प्रत्येक वर्षी आहे का नाही. एक नंबर देवस्थान आहे. चांगलं एक नंबर. डोंगरचे नाही मारलं बघा हिंदी. आता मिक्स मार अर्ध हिंदी मारा लागेल.
याच्यासाठी तर बाहेर येणं मजा करण्यासाठी. मी काय घरी बसून घरात तळ खायचं का? इथे खायचं, नका खायच्या. तिकडे जांब आहे बघ, हे बघ पपई कापलेली आहे, अननस आहे. लाईक कमेंट हे बघ, या ऑटोवाला आहे ना तेलंगणातून आलाय, तेलंगणात. अरे आपल्याला तर इथं महाराष्ट्र जवळ आहे, बॉर्डर आपली. काय टेन्शन घ्यायचं, यायचं सकाळी आलं संध्याकाळी गेलं निघून. खास म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी मजा आहे ना त्या ह्याच्यामध्ये. आपल्या 3 घ्या ना मग. अय आपले बुट्टे तयार झालेले आहेत, त्यांना ते सांगतो मी. आपले बुट्टे घ्या मस्तपैकी मजेदार. मोठी मोठी घ्या, मोठी मोठी. पलीकडचा बुट्टेवाला आहे ना आपल्याला नाही म्हणलं होतं, त्यांनी आता गॅस आणले ते बनवायला तयार केलंय. गेलं ना त्याचं 60 रुपयाचं नुकसान. जाऊ दे आपल्याला, काय तो दिवसभर धंदा करून बसलाय. आपल्याला पोट भरण्याची मतलब काय घेणं नाही आपल्याला. चल गे लवकर. 3 हमारा है, 3 हमारा है. बडा बडा देना का? 20 रुपये की नोट बडी बडी लिहा हमसे. काय मित्र काय घडी कितीला घेतला? इकडे इकडे बघ. अरे ब्लॉग आहे माझं. कुठल्या गावचं आहे? कुठल्या गावचे तू? पोर लागते आपली मराठी पोरांची हित मुंबई. बघ काय मजा आहे ना. काय म्हणायचं तुला, मजा आली की नाही आज? घाबरते. पप्पाला विचारू त्यांच्या कसं वाटतं येऊन. काय आहे कसं वाटलं दर्शन? मस्त झालं. असं गर्दी होती नाही? घाबरली का पाण्यात? नाही नाही ना. नाही सांगा लोकांना दरवर्षी या म्हणून. हा दरवर्षी यायला सांगा. मज्जा आहे ना इथं? नाही अशीच लहान लेकरं घेऊन या मित्रांनो. आपली मराठी लोक काय जास्त बोलायला घाबरतात, त्याच्यामुळं टेन्शन नाही. चल झाले का आपले? अरे घ्या रे, इथं 1 तास गेला, बॅटरी संपत आली. चला. एवढी गर्दी भीड भाड तुम्हाला सांगतो. हे बघा नुसता राडा तो राडा आहे, काय सांगायचं तुम्हाला. भाई शेवटी बुट्टा मिळालेला आहे आपल्याला 20 रुपयाला. किती मोठे मोठे बुट्टे घेतले आपण. अरे बुट्टा बिट्टा म्हणजे मका रे, मका आपल्या गावठी भाषेमध्ये मका. हा काय रे मजा आहे का? गोड आहे का? कसं आहे? सपक आहे? हा यावंच लागतं म्हणलं काम झालं. बिदर बिदर नरसिंहाच्या देवाला. हा नरसिंहाच्या दर्शनाला यायला एकच नंबर. कसं आहे अजून मज्जा. चला मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, आता मला एका हाताने काय खाता येत नाही आणि मरणाचं गरम आहे, सोपं नाही एवढं. हे बघा बेकार पोळ वार जिबीला चटका बसला. अरे यानं मसाला नाही मारले रे, मीठ नाही मारले याच्यावर, नुसतं खरंच घोट केलं यांनी. अरे